राज्यातला कांदा उत्पादक शेतकरी प्रचंड हवालदिल झालाय, कारण त्याच्या घामाचंही त्याला मोल मिळत नाहीये। कवडी मोल दरानं कांदा विकण्याची वेळ त्याच्यावरती आली आहे। नफा विफा सगळं सोडावं, पण त्याच्या घामाचा पैसा सुद्धा त्याला मिळू नये, याला नेमकं काय म्हणावं? त्याला त्याच्या घामाचं मोल मिळत नसेल तर त्यानं त्या मातीत कुणासाठी आणि कशासाठी रक्त आटवावं, हा प्रश्न आहे। आज तुम्हाला दाखवणार आहे की इथं रुपयाला किंमत नाही, 10 रुपयाशिवाय बाजारात काही मिळत नाही, पण कांदा मात्र 5 रुपये किलोनं आहे। हे वास्तव आहे। बघा, आज आपण सगळीकडे बघतोय की पैसे दिल्याशिवाय, 10 रुपयाची नोट दिल्याशिवाय आपल्याला चहा मिळत नाहीये। आपल्याला आज 5 रुपये किलोनं कांदा घ्यावा लागतोय। वडापाव घ्यायचा झाला तर 20 रुपये त्याची किंमत आहे। बिस्किटचा पुडा घ्यायचा झाला तर त्याला 10 रुपये आपल्याला मोजावे लागतात। आपल्याला आज भाकरी मागवायची असेल तर त्याला सुद्धा 20 रुपये मोजावे लागतात। एवढंच काय, तर पाण्याची बॉटल तुम्ही मागवा, त्याच्यासाठी सुद्धा 20 रुपये मागवावे लागतात, द्यावे लागतात, आणि त्यानंतर आपल्याला ती बाटली मिळते। ऊसाचा रस आहे, तो सुद्धा आपल्याला 20 रुपयाला मिळतो, पण शेतकऱ्याचा कांदा कितीला? 5 रुपये किलोनं घेतला जातोय। आणि त्याचमुळे राज्यातला शेतकरी, आज कांदा उत्पादक शेतकरी प्रचंड हवालदिल आहे। दर कोसळल्यानं कांद्याचा वांदा, कांद्याची घसरण, शेतकरी हवालदिल। आधीच अतिवृष्टी, त्यात दरकपात। कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा चिंतेत। लासलगावसह नाशिक जिल्ह्यातल्या बाजार समित्यांमध्ये सध्या कांद्याला कवडी मोल दर मिळतोय। कांदा पिकवण्यासाठी प्रति किलो खर्च येतो 10 ते 12 रुपये, मात्र राबून शेतकऱ्यांच्या पदरी पडतोय केवळ 5 ते 9 रुपये किलोचा दर। आतबट्ट्याचा व्यवहार करावा लागत असल्यानं कांदा उत्पादक शेतकरी प्रचंड हवालदिल आहे। मजूर लावले 14-15 हजार रुपये एकर घेते कांदे लागवडीची, त्याच्यात साठवणं, त्याच्यात काढणं, भरणं, आणि आता 500-600 रुपये क्विंटल विकणं शेतकऱ्याला किती परवडत? तर पूर्ण नुकसान झाले। कांदे पूर्ण चाळे सडलेले। तर तेव्हा आम्ही टाकलेले 2-2.5 ट्रॅक्टर कांदे टाकलेले, ते 1.5 ट्रॅक्टर निघून राहिला। त्याच्यामध्ये आता दिवाळी आली जवळ, तर लहान मुलांचं जे आपण काही खायला करणारे, काही करणारे, ते सुद्धा अपेक्षा राहिली नाही आम्हाला, आम्ही काही करू शकतोय बा त्या गोष्टी। बस याच्यापेक्षा आता सरकारने त्याच्या गोष्टी काहीतरी आम्हाला दिलं पाहिजे, अनुदान दिलं पाहिजे। राज्यात अतिवृष्टीनं कांदा पिकाचं मोठं नुकसान झालं, त्यामुळे शेतकऱ्यांकडे शिल्लक असलेल्या कांद्याला चांगला दर मिळेल अशी बळीराजाला अपेक्षा होती। हातात थोडा पैसा येईल आणि त्यातून दिवाळी गोड होईल अशी आशा होती, पण शेतकऱ्यांच्या या अपेक्षांवर पाणी फिरलंय। कांद्याला प्रति क्विंटल कमीत कमी 600 रुपये तर जास्तीत जास्त 1500 रुपयेचा दर आहे, तर सरासरी 1060 रुपये दर मिळतोय। त्यामुळे ज्या दरानं कांदा विकला जातोय त्यातून उत्पादन खर्च सुद्धा निघत नाहीये। अतिवृष्टीनं आधीच बेजार, त्यात कोसळणाऱ्या दरांचा मार, अशा अवस्थेनं कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झालाय। परिस्थिती फार बिकट आहे, कारण आजची परिस्थिती अशी झाली, खर्च तर परवडत नाही। खर्च जर विचार केला तर गुन्हे आज 2000च्या पुढे गेलेली, आणि कांदे आज 500, 550, 600 रुपये जाऊ राहिले। काय लेकरावानी जीव लावायचा, आजपर्यंत चाळीत ठेवायचे, आज 5-6 महिन्यापूर्वी कांदे चाळीत आहे। आशा होती का काही निदान 2000, 2500 किंवा 1500 का होईना, पण आज दिवाळी तोंडावर आली, प्रत्येक जण कांदे भरून चाळीतून घेऊन येऊन निम्मे कांदे फेकून देऊ राहिला। त्याच्यात ते हमी भाव ते काहीतरी करा। मका पाहिली तर वाहून गेली, कांदे पाहिले चाळीत सडू राहिले। त्याच्यात शेतकरी पुरा हवालदिल झालाय। आता त्याच्यात आले सणासुदीचे दिवस, काहीतरी अपेक्षा होती शेतकऱ्याला, निदान दिवाळीमध्ये तरी 2-1 हजारचा भाव भेटल, ते जाते 500-600 रुपये। त्यामुळं पुरं आता कंबरड मोडलंय, काहीतरी त्याच्यात झालं पाहिजे अशी अपेक्षा आहे। पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात कांद्याचा प्रश्न ज्वलंत आहे। याच कांद्याच्या प्रश्नावरून खासदार अमोल कोल्हे आणि आमदार वळसे पाटील एकेकाळी एकसंध राष्ट्रवादीत असलेले नेते भिडलेले।
शेतमालाचे भाव ठरवतं कोण? केंद्र सरकार. पुढाकार घ्यायची जबाबदारी कोणाची? मग त्यांना विचारलं पाहिजे ना प्रश्न की कांद्याला भाव नाही, तुम्ही कुठल्या सिरियल मध्ये बिझी आहात? आम्हाला विचारलं तर काही चुकीचं नाही, पण त्यांना हा प्रश्न विचारला पाहिजे. ज्या पद्धतीनं आंध्र प्रदेश सरकारनं आंब्याच्या बाबतीत बाजारभाव गडगडले, आंध्र प्रदेशला घाईघाईने हे पॅकेज दिलं, तर आपण याच सरकारच्या, याच भारतीय जनता पक्षाच्या मांडीला मांडी लावून सत्तेचा मलिदा जर खात असाल, तर त्याच सरकारला कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी जाब विचारण्याचं धाडस आणि हिंमत सुद्धा आदरणीय वळसे पाटील साहेबांनी ठेवावं, एवढीच माझी त्यांना हात जोडून कळकळीची विनंती आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत कांदा दराच्या मुद्द्याचा फटका सत्ताधारी भाजपसह महायुतीला बसला. आता ऐन सणासुदी 4 पैसे मिळण्याची अपेक्षा असताना कांद्याच्या कोसळलेल्या दरानं कांदा उत्पादक शेतकरी ऐन दिवाळीत अडचणीत आला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर कांदा उत्पादक शेतकरी नाराज आहे. त्यामुळे सरकार यात काय हस्तक्षेप करतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. बब्बू शेखसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.